सांगली मिरज कोपरगाव शहर महानगरपालिकेच्या नवोदित नगरसेवकांनो, तुम्हाला प्रशासनानं भरपूर काम करून ठेवलेलं आहे। 2 वर्ष सत्ता त्यांच्या हातात होती, त्यांनी अंधाधुंद कारभार केलेला आहे। माझ्या पाठीमागे बघितलं तर हे जाळी मारलेली आहे आणि इकडं असं पडून आहे, या साईडला बघितलं तर इकडं पण पक्ष्यांसाठी म्हण ही जाळी मारून ठेवलेली आहे। मी सांगतो नगरसेवकांनो, तुम्ही नगरपालिकेचे नगरसेवक आहात, या जाळीला मारलं याच्यासाठी जो खर्च केलाय तो लई नाही, 1.5 करोड पेक्षा जास्त। आणि 1.5 करोड पेक्षा जास्त खर्च करून याच्यावरती झाडी आहे आणि या झाडी असल्यामुळं याच्यावर सगळा हा झाडीचा पाला पडतोय। हा पाला पडल्यानंतर एखादा पाऊस झाला तर तो पाला तिथं कुजणार आहे आणि प्रसंगी ही जाळी सुद्धा कुजून जाणार आहे। याच्यामध्ये 1.5 कोटी रुपये जो खर्च केला, हा 1.5 कोटी रुपये खर्च हा अनावश्यक खर्चच म्हणावं लागेल, कारण गेली 2 वर्ष झाले बोंबलत पडलेला आहे। अशा पद्धतीनं हे चाललेलं आहे आणि आता म्हणे इथं पक्षी आणायचे आहेत आणि ते पक्षी आणण्यासाठी सुमारे 50 लाख रुपयाचं एस्टिमेट आहे। म्हणजे हे गार्डन नाहीये तर हे जाळीचं आणि एका लॉंग टर्म न चालणारं जे केलेलं आहे, निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे, याच्यावर जर 2-2 आणि 3-3 कोटी रुपये खर्च होत असतील तर आपल्या महानगरपालिकेच्या जनतेचं होणार काय? त्यामुळं मी नगरसेवकांना तुम्हाला सांगतो, या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ज्यानी जनतेचा पैसा मातीत घातलेला आहे, अशा अधिकाऱ्यांना तुम्ही धारेवर धरलं पाहिजे आणि जो नगरसेवक यांना जाब विचारेल खरा तो नगरसेवक बनेल। कारण नगरपालिका ही तुमची माता आहे, लक्षात ठेवा, आणि त्या मातेला लुटण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे मी हात जोडून विनंती करतोय नगरसेवकांनो, या अधिकाऱ्यांना धारेवर धरा। मी तुमचा चौकात सत्कार करतो, रोज एक नवीन विषय खंड ही तुम्हाला विनंती करतोय आणि तुम्ही मान्य कराल अशी अपेक्षा करतोय। धन्यवाद।